नव्या वर्षाची आली पहाट, नव्या स्वप्नांची झाली सुरुवात. विजयाची गुढी उभी दारात, सुखसमृद्धी नांदो प्रत्येकाच्या घरात. कडुलिंब गुळाचा गोडवा घेऊन आनंद भरू दे जीवनात. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा. हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जास्वंदीज कोझी नेस्ट मध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मीही अगदी मजेत. आणि तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुढीपाडव्याचं काय महत्त्व आहे, गुढी कशी उभारावी, गुढीपाडव्यासाठी काय साहित्य लागतं आणि तसेच गुढीपाडव्याची काय विधी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदे तिथीला साजरा करता आणि ही तिथी यावर्षी दिनांक 19 मार्च गुरुवारी आलेली आहे. गुढीपाडव्यापासूनच नवीन मराठी वर्षाला सुरुवात होते आणि असे म्हणतात की गुढीपाडव्याला म्हणजे ह्याच दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली आहे. तर हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी फारच खास आहे. गुढीपाडवा जो आहे तो 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. म्हणजेच या दिवशी तुम्हाला कुठलाही कार्य करण्यासाठी मुहूर्त बघायची गरज नाही. पूर्ण दिवस जो आहे तो शुभ आहे. तुम्हाला काही नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, काही सोनं नाणं खरेदी करायचं असेल, घर गाडी किंवा अजून कुठलीही गोष्ट खरेदी करायची असेल तर हा दिवस सगळ्यात शुभ मानला जातो. गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो. गुढी जे आहे ते आनंदाचं, समृद्धीचं आणि विजयाचं प्रतीक आहे. गुढी उभारताना आपण ज्या काही पण गोष्टी वापरतो तर त्याच्या मागे धार्मिक कारण तर आहेच आहे, पण सायंटिफिक कारणही आहेत. ते कारणही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्या प्रत्येक गोष्टीचं काय महत्त्व आहे ते. असं म्हणतात की 14 वर्षाचा वनवास करून राम अयोध्येला परत आले. सगळीकडे आनंदमय वातावरण होतं. लोकांनी दारोदारी तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या आणि विजयाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या. तर तेव्हापासूनच ही परंपरा कायम झाली आहे आणि तेव्हापासूनच आपण आजच्या दिवशी जे आहे सगळेजण दारामध्ये गुढी उभारत असतो. या वर्षी गुढी उभारण्याचा जो मुहूर्त आहे तो सकाळी 6:56 पासून आहे. तर तुम्ही 8 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 8 वाजेपर्यंत गुढी उभारू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून आपल्याला सकाळीच गुढी जी आहे ती उभारायची आहे. आणि गुढी कधी काढायची तर ह्या बाबतीतही प्रत्येक गावानुसार वेगवेगळ्या परंपरा आहेत. म्हणजे कोणी संध्याकाळी गुढी जी आहे ते उतरवतं, तर कोणी थोडं दुपारी गुढी उतरवतं. तर आमच्याकडे जी अशी पद्धत आहे की आम्ही सकाळी लवकरच 8 वाजेपर्यंत गुढी उभारण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाला की 12-1 वाजता आम्ही ती जी गुढी आहे ती उतरवतो आणि मग गुढीपाडवा जो आहे त्याची पूजा संपन्न करतो. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने प्रथा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता किंवा हवं तर तुम्ही पण 12-1 वाजता नैवेद्य वगैरे दाखवून गुढी जी आहे ती उतरवू शकतात. तर आता मी तुम्हाला दाखवते की गुढीपाडव्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते काय आहे. गुढीला लागणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे लागणार आहे ते आहे ही काठी. वेळूची किंवा बांबूची उंच अशी काठी आपल्याला घ्यायची आहे. त्यामागे पण एक छोटीशी कथा आहे. राजा वेसूच्या तपश्चर्येनंतर इंद्रदेव त्यांना प्रसन्न झाला आणि वेळूची काठी दिली. त्याने ही सगळ्यांना येता जाता दिसावी म्हणून उंच अशी काठी ही जी आहे आपल्या दारापुढे बांधली आणि आनंद उत्सव साजरा केला. तर आपणही आपल्या गुढीसाठी उंच अशी छान वेळूची किंवा बांबूची काठी जी आहे ती घ्यायची आहे. काठी स्वच्छ धुवून आणि साफ करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे हे 2 कलश ठेवले आहे. एक कलश जो आहे तो आपल्याला कळस म्हणून मांडायचा आहे आणि एक कलश जो आहे तो गुढीसाठी घेतला आहे. त्यानंतर गुढीला बांधण्यासाठी इथे कडुलिंबाची पानंही घेतली आहे. कडुलिंबाच्या पानासोबत खरं तर आंब्याचे डहाळही बांधतात, पण आमच्या एरियामध्ये मला कुठेच जवळपासही आंब्याचे डहाळ मिळाले नाही. पण तुम्ही जे आहे गुढी बांधताना नक्कीच आंब्याचे डहाळ पण बांधा. त्यानंतर गुढीला लावण्यासाठी इथे वस्त्र घेतलं आहे. इथे जी आहे ही मी कोरी साडी घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही कोरी साडी, कोरं वस्त्र किंवा सोहळं घेऊ शकतात. पण आजकाल बाजारामध्ये आणि अजून गुढीचे वस्त्रही मिळतात तर तेही तुम्ही घेऊ शकतात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे वस्त्र जे आहे ते कोरं असावं, वापरलेलं नसावं आणि शक्यतो शुभ रंग जे असतात जसे लाल, हिरवा, पिवळा, राणी कलर असे कलर घ्या. काळपट कलर गुढीच्या वस्त्रासाठी वापरू नका. इथे मी या सेफ्टी पिन पण ठेवल्या आहेत कारण की जेव्हा आपण गुढीला साडी लावणार आहे, मी मिऱ्या करणार आहे तर तेव्हा या लागणार आहेत. त्यानंतर गुढीच्या इथे पाटावरती ठेवण्यासाठी हे वस्त्र घेतलं आहे. तसंच मी इथे चौरंग घेतला आहे. तुम्ही चौरंग किंवा पाट घेऊ शकता. याच्यावरती आपल्याला कलश वगैरे जे काही आहे ते स्थापना करायला त्याचा वापर करायचा आहे. इथे मी कलशासाठी नारळ घेतला आहे. कलशासाठीच आपल्याला तांदूळही लागणार आहेत. इथे मी पूजेला लागणारे सगळं साहित्य घेतलं आहे. कलशामध्ये घालायला सुपारी आणि नाणं घेतलं आहे. काडीपेटी आपल्याला लागणार आहेत. हळद, कुंकू, अक्षत हे सगळं घेतलं आहे. निरांजन घेतली आहे.
नैवेद्य भोवती पाणी फिरवायला लागतं म्हणून पाणी घेतलं आहे, साखरेच्या गाठी घेतल्या आहे, धूप आहे, घंटी आहे, पंचामृताचा नैवेद्य आहे. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे हा आपल्याला एक नैवेद्य बनवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी भिजवलेली हरभऱ्याची डाळ, ओवा, मिरे आणि कडुलिंबाची पानं जे आहे ते घातलेलं आहे आणि तसेच याच्यामध्ये गुळही घातलेला आहे. हा प्रसाद जो आहे हा गुढीला अवश्य दाखवा आणि हा घरातल्यांनाही आवर्जून खायला द्या. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला खाण्याची खास परंपरा आहे. कडुलिंब, गुळ, मिरे, ओवा हे सगळं काही एकत्र खाल्ले जाते. गोड जेवणातल्या गोड क्षणांचे प्रतीक आहे तर कडुलिंब जीवनातले कडू अनुभवांचे. याचा अर्थ असा की जीवनात येणारे कडू गोड अनुभव आपण स्वीकारून पुढे जायचं आहे. तसेच कडुलिंब हा वनस्पती औषध आहे, शरीर शुद्ध ठेवतो, रोग प्रतिकार शक्ती वाढवतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रसाद जो आहे हा नक्की बनवा आणि घरातल्यांनाही सगळ्यांना खायला द्या. त्यानंतर इथे गुढीसाठी जे आहे ते माळ आणि फुलं घेतलेली आहेत आणि ह्या ताटामध्ये मी उंबरठा पूजनाचं सामान घेतलेलं आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जे आहे ते आपण घराचं जे उंबरठा आहे त्या नक्कीच त्याचं पूजन आपण केलं पाहिजे. त्याच्यासाठी मी ते हळद, चंदन, गोमित्र ह्या सगळ्याचं असं लेप करून घेतला आहे. तो आपल्याला उंबरठ्याला लावायचा आहे. सोबतच दिवा आहे, कापूर आहे, कपधूप घेतला आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर ठेवायला पाणी घेतलं आहे. कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा शुभ दिवशी उंबरठा पूजन हे झालंच पाहिजे. उंबरठा पूजन करण्याआधी मुख्य प्रवेशद्वार उंबरठा हे छान अगदी स्वच्छ कापडाने साफ करून घ्यायचा आहे. उंबरठा हा आपल्या मराठी परंपरेनुसार अगदी पवित्र मानला जातो. आपल्या घरात येणारी प्रत्येक व्यक्ती हा उंबरठा ओलांडूनच येत असते. त्याच्यामुळे उंबरठा पूजन करताना हीच भावना ठेवायची आहे की आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकच येऊ दे, नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराच्या बाहेरच असू दे. त्याचप्रमाणे लक्ष्मीचाही छान आपल्या घरामध्ये वास असू दे. उंबरठ्या पूजनामागे तसं तर सायंटिफिक कारणही आहे. आपण याच्यामध्ये हळद वापरतो की जी जंतुनाशक आहे. त्यामुळे घरामध्ये जीव, जंतू किंवा पाल यांच्यापासूनही घराचं जे आहे ते संरक्षण होतं. उंबरठ्याला हळदीचं लेपन करून दारापुढे अगदी छान छोटीशी अशी रांगोळीही काढायची आहे. मनोभावे उंबरठ्याची पूजा करायची आहे. दाराबाहेर दिवा लावायचा आहे. तसेच पाणीही ठेवायचे आहे. उंबरठ्याला धूप, दीप, कापूर याने ओवाळून छान असं उंबरठ्याचं पूजन जे आहे ते पूर्ण करायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातले जे देव आहे त्या देवांचीही पूजा करून घ्यायची आहे. ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा जी आहे ती ओल्या कापडाने छान स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे रांगोळीने किंवा तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नमस्कार करून पूजेला सुरुवात करायची आहे. गुढी जी आहे ती मी चौरंगावरती ठेवणार आहे. खरं तर गुढी जी आहे ही बाहेर दाराबाहेर किंवा आपण फ्लॅटमध्ये राहतो तर आपण खिडकीत उभारू शकतो. पण माझ्याकडे सध्या अशी जागा नाही आहे का मी तिथे गुढी उभारू आणि ही सगळी पूजा जी आहे ती तुम्हाला दाखवेल असं. त्याच्यामुळे मी इथे खिडकीच्याच बाजूला जे आहे हा चौरंग मांडला आहे आणि आता तुम्हाला मी इथेच गुढी जी आहे ती उभारून याची पूजा कशी करायची हे दाखवणार आहे. ह्या चौरंगावरती मी वस्त्र अंथरून घेतलं आहे. गुढीसाठी जी वेळूची काठी होती ती स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि त्याला हळदी कुंकवाचे 5-5 बोटं लावून घेतले आहे. त्यानंतर साडी जी होती तिच्या मी मिऱ्या करून घेणार आहे. गुढी खरं तर एक धार्मिक प्रतीक नाही तर आरोग्य, पर्यावरण आणि मानसिक शुद्धीकरणाचा वैज्ञानिक आधार असलेली परंपरा आहे. आपण गुढीवरती जो कळश लावतो त्याने असं म्हणतात की सूर्यकिरण परावर्तित होऊन घरामध्ये प्रकाश आणि उष्णता येते, घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. तसेच आपण ह्या दिवशी कडुलिंब आणि गोळ याचं मिश्रण खातो जेणेकरून आपल्या शरीराला थंडावाही मिळतो आणि रोगांपासूनही आपलं संरक्षण. घरामध्ये आपण धूप दीप लावतो, सुगंधित फुलं आणतो. तसेच आपण गुढीसाठी हे असे अगदी छान असे प्रसन्न रंगाचे वस्त्र परिधान करत असतो गुढीला. ह्या सगळ्याने घरामध्येच अगदी चैतन्यमय वातावरण निर्माण होतं. त्याच्याने मनालाही खूप शांती मिळते. आणि तसेच गुढीची साडी बांधताना, गुढी बांधताना जो देवाचा लाल धागा किंवा रक्षा धागा असतो त्याचा वापर करा. सुतळीचा वापर शक्यतो टाळा.
गुढीला लावलेली ही जी साखरगाठ आहे ना, ती फक्त सजावट नाही आहे, तर तिच्या मागेही एक सुंदर अर्थ दडलेला आहे. साखरेची गोड चव आपल्याला सांगते की नवीन वर्ष अगदी गोड गोड जावो. आणि लहान मुलांना तर ही जी साखरेची गाठ आहे ना, ती खायला आणि गळ्यात घालायलाही खूपच आवडते. खरं तर उन्हाळ्याची सुरुवात होत असते, शरीरातली जी एनर्जी आहे ती कमी होत असते. त्याच्यामुळे साखर आणि साखरेचं पाणी आपल्याला घ्यायला हवं, की जेणेकरून आपल्यालाही छान शक्ती मिळते, एनर्जी मिळते, उन्हाळ्यामध्ये थकवा नाही जाणवत. आणि कडुलिंबाची पानं आपण लावतो तर त्याच्या मागे कदाचित असा अर्थ असेल की आपल्या आयुष्यात गोड त्याच्यासोबतच कडू असे अनुभव येतात, तर ते अनुभवही आपण आनंदाने आणि धाडसीने स्वीकारावे, आल्या त्या परिस्थितीला तोंड द्यावे आणि सामोरे जावे. चौरंगावरती गुढी ठेवायच्या आधी मी तिथे अक्षत ठेवलं आहे आणि त्याच्यानंतर तिथे जे आहे ती मी गुढी लावली आहे. त्यानंतर कलश स्थापनेसाठी चौरंगावरती तांदूळ घातले आहे, त्याच्यावर पाण्याचा कलश ठेवला आहे. कलशाला आठही बाजूंना हळद कुंकूची बोटं लावून घेतली आहे. कलशाच्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षत, फूल, सुपारी, नाणं असं सगळं काही टाकून नारळ ठेवून कलशाची स्थापना केली. हळदी कुंकू वाहून, फूल वाहून त्याची पूजा करून घेतली. यानंतर मी इथे गुढीला जो कडुलिंब आणि हरभऱ्याच्या डाळीचा नैवेद्य बनवला होता तो नैवेद्य आणि पंचामृत याचा नैवेद्य दाखवून घेतला. आजच्या दिवशी हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंब याच्या नैवेद्याला जास्त महत्त्व आहे. यानंतर गुढीची मनोभावे पूजा करायची आहे आणि गुढीचा मंत्र म्हणायचा आहे की जो आहे ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वभीष्ट प्रदायक प्राप्तेस्मिन् संवत्सरे नित्यं मम मंगलम कुरु. याचा अर्थ असा, हे ब्रह्मध्वज, हे गुढी, तुला आमचा नमस्कार आहे. नवीन वर्षात आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि आमच्या जीवनात नेहमी मंगल आणि सुख येऊ दे. अशा प्रकारे आपली गुढीची पूजा जी आहे ती पूर्ण झालेली आहे. 12-1 वाजेनंतर गुढीला गोडाधोडाचा म्हणजेच पुरी श्रीखंड किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गुढी जी आहे ती उतरवून घ्यायची आहे आणि तुमची गुढी पाडव्याची जी पूजा आहे ती पूर्ण होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.